नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील विंचुरे या छोट्याशा गावामध्ये आहे आणि इथे येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अशोक गायकवाड हे शेतकरी माझ्यासोबत आहेत. खरं तर ते डाळिंबीची शेती गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. खरं तर आपल्या तिकडल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना इथल्या शेतकरी कशा पद्धतीने शेती करत आहेत किंवा काय की त्यांचं तंत्रज्ञान आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे. नमस्कार. नमस्ते. खरं तर डोंगराच्या खुशीला छोटंसं गाव वसलं आहे आणि या गावामध्ये तुम्ही डाळिंबीचं एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेताय. मला सुरुवातीला सांगा की डाळिंबीचं उत्पादन साधारण डाळिंबीची शेती किती वर्षापासून करताय? आधी 7-8 वर्षापूर्वी आम्ही डाळिंब लावलं होतं. बरं. या क्षेत्रात डाळिंब लावलेलं होतं. बरं. पण मर रोगामुळे आम्ही ते 2 वर्ष त्याचं उत्पादन घेऊन ते काढलं. बरं. मग परत आता 2-2.5 वर्षापूर्वी मी परत इतर डाळिंबाची लागवड केली. हे झाड जवळपास 24 महिन्याचं झाल्यानंतर मी त्याच्यावर फळधारणा धरली. बरं. तर आता साधारण हे जे तुम्ही आपण ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे, ज्या डाळिंबीच्या बागेमध्ये उभा आहे, किती एकर आहे आणि किती रोपं बसलेत ह्याच्यात? हे क्षेत्र माझं 1.5 एकर आहे. याच्यात 560 रोपं बसलेत. 12x8चं अंतर घेतलंय. बरं. 560 रोपं त्याच्यात बसले. व्हरायटी कोणती नवीन दिसते? नाही, व्हरायटी जुनीच आहे. सेंद्रिय म्हणून. सेंद्रिय आरक्ता म्हणून. बरं. भगवा सेंद्रिय म्हणून. काहीच का लावली? नाही, हीच लावली. म्हणजे मागच्या जेव्हा आम्ही 7-8 वर्षापूर्वी झाड लावलं होतं तेव्हा हीच व्हरायटी होती आणि ही एकाने की रोगाला बळी पडत नाही. रोगाला बळी आता बाकीच्या आता आरक्ता म्हणून एक व्हरायटी आहे, ती कमी दिवसात येते पण त्याला मार्केटला भाव राहत नाही. परत एक फुले म्हणून काहीतरी मला आठवत नाही, ती एक व्हरायटी आहे, ती पण रोगाला बळी पडते. आणि सगळ्याला अभ्यास करून तुम्ही फायनल ही व्हरायटी लावली आहे. आता तुमचा जर विचार केला ह्या तुमच्या शेताचा तर आसपास सगळा डोंगर भाग आहे आणि साधारण आता पावसाळा सुरू झाल्यापासून मला वाटतं इथं पाऊस सातत्यानं सुरू असेल. आम्ही बागेत येताना चिखलच आहे, म्हणजे सकाळी पण पाऊस पडला आणि असं जे वातावरण असतं ते बागावर जे काही रोग येतात त्यासाठी पोषक असतं. तर कशी काळजी घेताय ह्याच्यातनं रोग? मी सकाळी 5:30 वाजता घरून मी राहायला सटाण्याला आहे. बरं. तिथून उठून 5:30-6 वाजता मी बागेत येतो. बरं. मला जे डेली जी रुटीन असते, पावडर मारणं, फवारा मारणं, लिक्विड फोडणं, मी सकाळी पाऊस यायच्या आत कामं करून घेतो आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला मोकळा होऊन जातो. आणि त्याची काळजी अशी की मी ज्या दुकानातून औषध घेतो ते मला परफेक्ट सांगतात की आज मागच्या वेळेस कोणतं औषध मारलं तर पुढच्या वेळेस कोणतं घ्यावं लागेल, त्या हिशोबाने मी चालतोय. परफेक्ट नियोजनच करतो. आता हे सगळं करत असताना साईजचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. साईज आली तर वजन चांगलं भरल, वजन चांगलं आलं तर दर चांगला मिळेल आणि दर चांगला मिळाला तर चांगले 4 पैसे आपल्याला मिळतील. मुळात शेती आपण त्यासाठीच करत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं साईजचा विषय असतो. साईजला बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे. तसा तुम्हाला प्रॉब्लेम होता का? तो प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह केला? साईजलाही प्रॉब्लेम होता मला. साईज मे पर्यंत मला साईजच भेटत नव्हती. मे आणि जूनच्या मध्यपर्यंत. बरं. मग मी त्याला लिक्विड वगैरे 0.050 परत शेण स्लरी केली, DLK ची स्लरी केली, ती सोडली. मग नंतर मला क्रिस्टा, मी यूट्यूबला पाहिलं की प्रॉफिट ॲग्रोचं क्रिस्टा म्हणून एक लिक्विड आहे, त्याचा थोडा अभ्यास केला. मग मी सरांना फोन केला. मग मला ते अवेलेबल झालं उमराण्याला. ती कॅन मी सोडली आहे. ज्या दिवशी सोडलं मी, आता 11 दिवस झाले. 11 दिवसापूर्वी मी बऱ्याच 10-12 फळांना असा टेप मारून गेलो होतो. सोडायचा चिकट टेप. तर 11 दिवसात मला एवढा फरक जाणवला त्याचा साईजचा. म्हणजे साधारण आता प्रॉफिट ॲग्रोची सिस्टर कंपनी अबाउट वेल ॲग्रो, त्याचं क्रिस्टा नावाचं एक औषध येतं. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता सोशल मीडियावर आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या प्रतिनिधीला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी तुम्हाला क्रिस्टा इथं कुठं अवेलेबल आहे ते सांगितलं. त्यानंतर तुम्ही ते आणलं आणि बागेमध्ये सोडलं. जर तेव्हा तुम्ही क्रिस्टा सोडलं तेव्हा हे चिकट टेप जो होता तो पूर्णपणे एकमेकाला चिटकलेला होता. आणि आता जेव्हा आपण 10-12 दिवसांना हा व्हिडिओ करतोय तेव्हा मला वाटतं 1 बोटाचा अंतर आहे. बरोबर आहे. म्हणजे अजून जसे दिवस वाढत जातील तसे अंतर वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 1 महिना बाकी आहे बागणे. 1 महिना बाकी. अजून जवळपास याच्या दुप्पट साईज वाढेल, त्याची दुप्पट साईज वाढेल. आणि तुलनेत जर आपण चिकट टेप लावलेलं फळ जे आहे ते लहान आहे. आता हे जर फळ बघितलं तर आपण मोठं आहे, कारण ह्याला चिकट टेप लावली होती तुम्ही. म्हणजे तुलनेत तुम्ही आता हे जे फळ आहे ते चिकट टेप लावलेल्या फळापेक्षा दुप्पटच आहे. बरोबर आहे का? म्हणजे चिकट टेप ह्याला लावली म्हणून आपण हे बघतोय. जर ह्याला चिकट टेप लावलेस तर ह्याच्यामध्ये 2-1 बोटाचा अंतर पडला असतं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचा आहे रिझल्ट क्रिस्टाचा जो शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे. आता इतर शेतकरी आहेत तुमच्या भागातले असतील किंवा महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा डाळिंबीचं पीक घेणारे शेतकरी आहेत, त्यांना साईजचा प्रॉब्लेम आहे. अशांना तुम्ही एक शेतकरी, त्यांचा तरुण मित्र, भाव पण काय सांगा? मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो, ज्यांना साईजचा प्रॉब्लेम असेल त्यांनी
क्रिस्टा वापरावं बर आणि त्यांनाही तसा प्रॉब्लेम वाटला, शंका असली तर त्यांनी असा टेप लावून मगच क्रिस्टा वापरावं. त्यांनाही त्यांची शंका निघून जाईल आणि त्यांचं समाधान पण होईल. आता तुम्ही किती वर्षापासून म्हणजे ही कितवं हे पीक आहे तुम्ही हे आता अडीच वर्षाचं झाड आहे. 2.5 वर्ष 2 वर्षाचं झालं तेव्हा मी त्याच्यावर भार धरला होता. आता पहिलाच भार आहे हा झाडाला. पहिलाच भार आहे. साधारण आता काही तुम्हाला प्रॉपर ते सांगता येणार नाही, पण किती उत्पादन मिळेल असं वाटतं तुम्हाला? याच्यात मला जास्त अपेक्षा नाही, 8 टन माल निघायला पाहिजे असे अपेक्षा आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी आहेत अशोक गायकवाड आणि खरं तर त्यांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ बघितला होता क्रिस्टा या औषधाबद्दल आणि त्यांचा जो काही रिझल्ट आहे खरं तर व्हिडिओ बघितला की आपला पटकन विश्वास बसत नाही. त्यासाठी आपण काय करतो तर पहिल्यांदा ते वापरून बघतो, तेव्हाच आपला विश्वास बसतो. व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनात शंका असेलच की बाबा हे खरं आहे, काही वरून आरो चिटकावलं नक्की काय, विश्वास बसत नव्हता. मात्र तरी पण त्यांनी धाडस केलं, क्रिस्टा आणलं, त्यांच्या बागेमध्ये सोडलं आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून चिकट टेप लावला आणि एवढा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्यांना आलेला आहे. तुम्हाला सुद्धा जर का साईज वाढीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सुद्धा यांनी जसा प्रयोग केला आहे तसं क्रिस्टा घ्या, बागेमध्ये सोडा, चिकट टेप लावा आणि कशा पद्धतीचा रिझल्ट येतोय हे बघा. सूर्यासोबत मी गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, सटाणा.